पण आज काय समोर आलं तपासातून हे बघणं महत्त्वाचं आहे, त्याची चर्चा. पण आधी बघूया खास रिपोर्ट. पाकिस्तान नव्हे दहशतवादाची फॅक्टरी. दहशतवादाचा नापाक जन्म. पहलगाम हल्ल्यामागेही पाकच. ISI, दहशतवादी आणि लष्कराचा कट. निरपराध 26 पर्यटकांचा बळी घेणारा पहलगाम दहशतवादी हल्ला हा पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला असल्याचं आता सिद्ध झालंय. या हल्ल्याचा तपास करणाऱ्या NIAनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना ISI आणि पाक लष्कराचं हे कटकारस्थान असल्याचे पुरावे मिळाले. या अहवालात NIAनं सुमारे 150 लोकांचे जबाब नोंदवले. त्याशिवाय 3D मॅपिंग आणि रिक्रिएशनच्या मदतीनं हा तपास करण्यात आला. NIAच्या या अहवालात POKचा उल्लेख असून दहशतवादी POKत असलेल्या कमांडरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यात सर्वात मोठी भूमिका दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्या ओव्हरग्राऊंड वर्करची असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. जम्मू काश्मीरमध्ये जितके ओव्हरग्राऊंड वर्कर सापडले यांची यादी बनवण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू करण्यात आल्याचं NIAनं आपल्या अहवालात म्हटलंय. आपल्याला प्रूफ मिळालाय आता, तर त्यामुळे आपल्याला आता जगभर हे सगळ्या देशांमध्ये हे स्पष्ट करता येईल की आपण जे म्हणत होतो की पाकिस्तान नेहमीच आतंकवादी कारवायांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये इन्व्हॉल्ड असतात, ते खरं झालं आहे. त्यामुळे या प्रूफ बरोबर आता हे सिद्ध करणं सोपं होईल. भारतावर कुरघोडी करण्यासाठी पाकिस्ताननं आपल्या देशात दहशतवाद घुसला, वाढवला आणि आज पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी बनलाय. अतिशय क्रूर आणि हिंसक असे दहशतवादी पाकिस्ताननं पोहोचले. लष्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद, जैश मोहम्मदचा मौलाना मसूद अझहर आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाउद्दीन हेच दहशतवाद्यांचे भेसूर चेहरे आहेत. पाकिस्तानात बसून हे दहशतवादी भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत. पाकिस्ताननं अनेक जिहादी गट पोचले, ज्यांचा उद्देश इथलं सरकार उलथवून टाकणं, भारतातला जम्मू काश्मीर ताब्यात घेणं आणि तालिबानला पाठिंबा देणं हे आहे. त्यातून हिजबुल मुजाहिद्दीन ही संघटना तयार झाली. 1997 पासून मुजाहिद्दीन ही लष्कर-ए-तोयबा सोबत काम करते. लष्कर-ए-तोयबा पाकिस्तान आणि काश्मीर खोऱ्यात सक्रिय असून सर्वात मोठा दहशतवादी गट आहे. लष्कर-ए-तोयबाचं पाकिस्तानात मोठं नेटवर्क असून त्याची 2000 कार्यालय आहेत. त्याचबरोबर मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मदचा काश्मीरवर डोळा आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात JEM LTE सोबत सहभागी असल्याचं आढळून आलं. दहशतवादाला आश्रय देणं, दहशतवादी तयार करण्यात पाकिस्तान कुख्यात आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानच्या ओबाटाबादमध्ये आश्रय देण्यात आला होता. अमेरिकेनं लादेनला यमसदनी धाडत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघड केला होता. जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर त्याचं मूळ हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असतं. म्हणजे पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी गट आहेत हे 3 प्रकारचे आहेत आणि तिसरे जे गट आहेत ते भारताच्या विरुद्ध लढत आहेत. म्हणजे लष्कर-ए-तोयबा आहे, जैश-ए-मोहम्मद आहे आणि हिजबुल मुजाहिद आहे. तर याच्यामुळे पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं मूळ केंद्र आहे. खरं तर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा आज उघड झालेला नाहीये. याआधी सुद्धा
जेव्हा भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटामध्ये 257 जणांचा जीव गेला तर 700हून अधिक जण गंभीर जखमी झाले. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मदतीनं पाकिस्ताननं हा भीषण हल्ला घडवून आणला. आजही दाऊद पाकिस्तानच्या आश्रयाला आहे. 2002 मध्ये गुजरातच्या अक्षरधाम मंदिरात 2 दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत ग्रेनेड फेकत 31 निष्पापांचा जीव घेतला. सुरक्षा दलानं या दहशतवाद्यांना तिथंच कंठस्नान घातलं. या हल्ल्यात लष्कर-ए-तैबाचा हात होता. 2006 मध्ये मुंबईत झालेल्या लोकल बॉम्बस्फोटात 187 जणांचा जीव गेला तर 817 जण गंभीर जखमी झाले. यामागेही लष्कर-ए-तैबा आणि ISIचा हात होता. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. यात 175 जणांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैबाचा हाफिज सईद होता. हा हल्ला पाकिस्ताननं घडवल्याचं खुद्द नवाज शरीफ यांनी कबूल केलं होतं. पाकिस्तान हे दहशतवादी संघटनांचं माहेरघर आहे. पाकिस्तानी सरकार आणि लष्कराने या दहशतवादी संघटनांना पोचलंय. पहलगाम हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.